हुशार आहे बाप्पा महिना. किती मस्त रांगोळी काढली तिनं. काढू नको म्हटलं तरी काढली. मस्त काढली ना आजी? हा ना, ते मोबाईल मध्ये पाहिली वाय. एवढ्या चांगल्या शिकवते का मोबाईल मध्ये रांगोळ्या? आतापासून तुले एवढी चांगली पण पाहून आली पाहिजे ना. माझ्यासारखीला तर येतही नाही. मोबाईल मध्ये काय कशी सोप्पं सांगते तुला रांगोळी काढणं. मला दाखव बरं बाई. हा मला दाखव. आजी मी तुला रांगोळी दाखवल का मोबाईल मधली? मस्त मस्त काढते. तरी मला एवढी नाही जमली, नाही तर मस्त काढते. निर्मला घरी आहे का व? पा काय करून आली व निर्मला? नाही नक्कीची रांगोळी पाहून आली. मी काढतो करे तर काढ बाबा म्हटलं. नाही तर तिला काढू नको म्हटलं. मला वाटलं येते का नाही येत. मस्त काढली पण. आजकालचे लेकरं मोठे हुशार आहे बाई. त्याला सगळं येते बाई. पाहिलं तसं येते या लेकराईले. अहो मोठी साजरी काढली बाई ना रांगोळी. लेणी येत बिचारे एवढी चांगली रांगोळी काढता. तेच म्हटलं बिचारे आपल्याला येत नाही ना. किती आवड येईल आतापासून. मोठी झाल्यावर किती चांगली काढ. हो ना काढत म्हणा. पण मी त्या घरी काम होतं मला त्या संगत. देशील काय मला? काय पाहिजे व? मला पाहिली बर कणिक दे ना उसनी. ती बडबड केलं पोरानं दौडणी आणली. आता सुन म्हणे मी जात नाही म्हणे कोणाच्या घरी मागाले. जाऊ दे म्हटलं मी निर्मलाच्याच घरी जाऊन पाहतो. निर्मलाच्या घरी राहते म्हटलं. दयन लय दौन आणते तर म्हणून त्या घरी आली मी विचाराले. आई माघारी दैली पण हिची माय ना. हिची माय अजून बडबड करून अजून गौरी सचाई ना म्हणून म्हणली. हा पण मी देतो तुला लपून देतो. इले उली सब बाहेर जाऊ हिच्या मायले. मी बाद देतो मग तुला काढून ठेवतो. मी बरोबर आणून देत त्या घरी. बडबडी करते का हिची माय? हा उसनीच होय ना. तिच्याविषयी म्हणू नको. कणिक दे म्हणून मी बरोबर आणून देत तुले. नाही म्हणत नाही. तो किती वेळा आणून देतो पोया करतो म्हणे मैसून. हिची माय गोड निंबाचा पाला आणायला जाते. 5 मिनिटात मी भात भरतो भात आणून देतो. तू टेन्शन नको. मला आताच म्हणे गोड निंबाचा पाला आणायला जाता का म्हणे. मी म्हटलं बाई माझा हात तर तराशी आला. तूच जा बाई. माझा हात नाही पुरत म्हटलं झाडाले. मी त्यानं बाहेर चालली म्हणून कणिक तरी भेटून आली. नाही तर बाई मला जा लागलं असतं चक्कीवर. गेली असती मी चक्कीत. पण दयनाचं टोपलं नाही उचलत ना बाई. 5 पायल्याचं माय उचलते काय. हा उचललं तर तसंच पाय मोडलाय माया. तसं चालता नाही येत मला. काय घेऊन जातं फेंगडत जाऊन दूरही हाय. जाय मग मी आणून देतो बरोबर. सुनील सांगून देतो ना मग आणून देते म्हणून काकू. ते वाट पाहिजे ना मग. गेली वाटते बाई. चल बाई फटकन नेऊन देतो. कणिक अजून म्हणा. हिची माय चांदी फटकन नेऊन देतो. भरकन चली येतो. माझी कलर कुठे ठेवला तिथं. मस्त कलरही बनली असते रांगोळीत मी. जाऊ दे आज नाही बरं. तुझ्याच बनवून टाकन रांगोळीत कलर. हो चकुली आजी कुठे गेली व? सुट्टी होई तर. ची दाढ वाटून मागतली असती. कडी गोयाला वेळ होते ना मग. कडी गोया करतो म्हटलं. बुडीला वेळ येईल काय. कडी फोडणी देऊ का तोपर्यंत बुडी वाट वाटते. मायकून काही वाटणं नाही होत बाप्पा. मला उली सक लसूण निसून दे ना व. बरोबर करू लग्न लय वेळ लागते कडी गोय करायला. तूच म्हण कडी गोय पाहिजे म्हणून लग्न करू. मी लिहा लागतो तुला उली साक निसून लग्न. बाई तू चांगली आहे ना मग. चल ना चल मा चल. येतो मी सोमरे बाई तू. पोरगी आहे तर म्हणतो तरी धावशी ना. लसण निसून दे म्हणून. लहान सुकली असून लसण लय अवदार होती. मग येथेच निसते. तिला पहिले म्हणा लागते. तशी करू लागते. माझी पोरगी चांगली आहे. चकुली लवकर ये तर म्हणते बाई. जाऊ ती पोरगी करू तरी लागते म्हणते. बाई पोट्टे काय करू लागते म्हणते. अजिबात काम नाही करत म्हणते बाई पोट्टे का. म्हणून तर बरोबर करते पोट्टेले. ते चकुली लहान असून करू लागते. हे तिथं गेली ना तिथंही काम करते. मोठी साजरी आहे बाई चकुली. घरी आहे का हो बाई? होता या करून आली हो चकुली. रांगोळी काढली मी. साजरी काढली होते रांगोळी. हा मा घरी नाही काढून देत. त्या घरी मस्त काढले. येजू बरं मा घरी रांगोळी काढून देतो देवापाशी. मग रांगोळीच टाकायची राहिली. आताच तुमचं नाव घेतलं माई चकुली म्हटलं. मोठी आईले काम करू लागते. आता मी तिथे ते म्हणलं लसूण निसू लागते. आता माई चकुली कायची भाजी आहे बाप्पा. लसण मसन निसा लागून आला तुला एवढा. गोय करतो म्हटलं. गोड निंबाचा पाला आणला. आता म्हटलं चकुलीले लसूण निसू लाग. तिची आजी दाय वाटते. नाही तर तिची आजीलेच म्हटलं असतं लसूण निसून द्या म्हणून. देजो नाव कडी गोये. दिन ना हिच्या मोठे बाबाची लई इच्छा आहे. लई दिवसापासून करून आले. कडी गोये कर कडी गोये कर. करतो करतो करून राहिले व टाकच नाही भेटलं. हा निरा दही साना लागते. दही लय माग झालं बिचारे. घरी दुधाचा उकळा आहे तर त्याच्यातलं टाकतो दूध उरलं का. म्हणून माझ्या घरी दही राहते दूध राहते. म्हणून होते तुपही काढत असतो मी. ताक करतो ना मग तुपही काढतो. म्हटलं हिच्या मोठे बाबाले उकडाला म्हणून ताकही होते दूधही होते बा. असं माझी इच्छा होती. पण हिचा मोठे बाप कुठे ऐकते. आपलीच लावते ना. एवढे रुपये द्यायला पुरवते का. एकडनं खाता येते. 10 रुपयाचं आणलं म्हणते पेला म्हणते च्या. बरोबर करते हिचा मोठे बाप. मला कळले पाहिजे दूध म्हणून तर दुधाचा उकळा लावला आम्ही. बाप्पाचा हात मोठा आहे. मागचा माणूस कंदूस 1 नंबरचा. चकुली संगत काम होतं. किराण्यातून साखर आणायला लावतो ती तिले. हा 1 किलो साखर आणतं का छकुली. हवस तिचं नाही कधीच नाही म्हणत ते कोणाले. मोठी आईली नाही म्हणून का हो तिच्या.
छकुलीले ड्रेस देतो नाव घेऊन. छकुलीले लय दिवसाची इच्छा आहे माई. छकुलीले ड्रेस घ्यायचा आहे म्हटलं. हिच्या मोठे बाबाले म्हटलं मागच आणत होती आईच्या गाऊन. पण मला नाही काय विचारे घाई झाली तर मग फटकन गावले आली. तर राहिला बाई छकुलीचा ड्रेस घेतो घेतो करून राहिला. हा ते बाई पोराईले एवढं करते हो. लहान चुकली असून दादा दादा करत राहते. निरान माघारी आली म्हणजे देवपूजाही करते ना. मोठी चांगली आहे छकुली. तर असं करजो नाही. मी तुला पैसे देईन 1000 रुपये. तू तिच्यासाठी ड्रेस घेऊन घेजो. तुम्ही तुमच्याच पसंतीनं घ्या कुठे बाप्पा. तुमचे पोरगी माया मागा लागून. तुमच्या मतानं ऐकते, माझ्या मतानं ऐकत नाही. तिला माझ्याच आवडत नाही ड्रेस. लढतच राहते. तिच्या बाबाच्या मतानं आणते नाही तर ते माझ्या मतानं तशीच ऐकत नाही. म्हणून छकुली आईची पसंत आवडत नाही का तुले? चल जो माझ्या संगत आपण ड्रेस घ्यायला जाऊ आज. बापाशी लसण मी निसतो तोपर्यंत ते साखर घेऊन येते. जाय तिथं देवाच्या खाली नाही काय फोटोच्या मांग पैसे आहे. घेऊन जाईन घेऊन ये साखर. आण ना तुम्ही तिकडे गोष्टी सांगतो ना. कडी बाई होते. बस ना ताई. बसतो. बुडीला किती वेळ लागते आणि किती वेळ नाही. किती वेळची गेली बाप्पा. अजूनही याची गोष्टी सांगत बसली असत. कशी बरोबर करू लागलं असतं तर. ते बाशी तर मला गंज दिसला व. कणिक दिसली. नेली बाप्पा कोणी बुडी ना. आता कार्यक्रम नाही आहे नेऊन द्यायला देवडात. माझ्या घरी नेली तर कणिक बुडीनं मागतली असून कोण. हिनं बडबड नाही केलं पाहिजे बाई. हे बात बडबड करते बुडीले. मग साध्या मनानं सांगून दिलं बाप्पा. बडबड तर नाही करण. हे नेली असन कुठे. कोण मागतली असन नेली असन. पैसा याला देऊ दे त्याला देऊ दे. नंदास कोणचा आहे भला मोठेपण आहे स्वतःच्या अंगात. पेता का ताई. आणि पेत मी चहा मांडूच नको. तीच करते बुडी. लपू लपू देते माहिती एकटा. मी काही देऊ नाही देत का हो. हा बाईले सांगते हे देऊ नाही देव. तसं नाही. असा स्वभाव बुडीचा. हा मी काही एवढी मिळालं आहे का बडबड करायला. देऊ देतो आपल्याला काम पडते ना. पण बुडी माय लपू लपू देते. मला हेच समजत नाही काऊन देते तर लपू लपू. हो दे तशीच करते. पहिलेपासूनच सवय आहे तिले. हा पहिली तसंच करे. माझ्या ती तसंच करे नाही काय. तुला माहीत आहे ना. हा पोराई सुनाईचे नाव बदलाम केले म्हणजे बरं मी किती चांगली आहे असं दाखवते बुडी. त्यातला घास ठेवतो यासाठी. काही असलं तर देतो. काही आणलं तर देतोच राहतो ना खाले. लेकरांना काही बिस्किटचा पुढे आणला ना त्याच्यातलं 2 बिस्किट बुडीले द्यायला लाव तुम्ही लेकराईले. इकडची लेकरं देते बाई. तशी चांगली आहे. मी ठेवत असतो तिच्या संग. तिच्यासाठी मी ठेवतो ना. आली म्हणजे देत असतो खाले. लागला मोठं अशी यायच्या अंगात. आपण काही सांगितलं का हिचीच पटाडी ऐका लागते आपल्याला. आपण नाही द्याव तर कोण देईन. हा कोण लोक देत असते काय. घरातल्याच लोकांना द्यायला लागत असते. ते किती देतं म्हणून. हा नाही तर बुडीला वागवलं नसतं काय. म्हणून तर माहिती ठेवून दिली. माझ्या डोक्याला ताप. फोन नाही आलता का ननद बाईचा. येतो म्हणे ना. खोले पण नाही करत असते. माय तर रागच करते काय कुत्री. आणि राग करायला एक डाव तर नाही फोन करत. मी तरी करतो किती वेळा. मी मग पोरी सोबतच बोलतो तिच्या. ते बोलत नाही ना माझ्यासोबत. मी पोरी सोबत बोलत असतो. तिनं काही सांगितलं नाही. बुडी पैसे असं बुडीनं लावला होता बाबा फोन. काय काम आहे आता म्हणतात लग्न मग नाही का तिले. मामा नाही काय भाऊजीची आहे. त्याच्या पुरीचं लग्न आहे म्हणून येऊन आले असं सांगे बापा मला फोनवर. येतो म्हणे वहिनी. मी म्हणे या म्हटलं म्या. म्हणून इले माहिती आहे. इले फोन आलता तिचा. हे गोड गोड बोलते ना. दुरून डोंगर चांगलं असते. जवळ आलं म्हणजे वाईट येतेच. आता माझ्यासारखं सरकं की बोलते काय. बुडी सांगतच राहते बाई घराने. मी म्हटलं कोणाला संगीता बाई काय. संगीता सोय. दिस विचारलं ते इले चहा पाहिजे काय म्हणून. त्या नाही म्हणून आल्या. मी काय करणार आता. पाहिजेच नाही म्हणते. तुम्ही पेता काय. पेला असतं तर मग नाही पेला असतं. राहू दे काही मांडू नको. तरच काही घेऊ नको. अजून दाय वाटून द्यायला लागते ना. दे ना मी दाय वाटतो. डीचा दाय वाटतले ते मला तर एकटीलेच वाटायला लागते. वाटून तर भेटतच नाही. मिक्सरातूनच काढा लागते मला. वाटलेली दाय चांगली लागते. मिक्सरातल्या याची कडी एवढी चांगली नाही लागत. तुला घेऊन येत ताई काय कडी गोयाले. मग मी कडी गोया देईन तुम्हाला. भाऊजीले लय आवडते ना. लेकराईले भेटते मग. हा मला दे गंजुली चकोली पाठवू जा. गोय केले म्हणजे रात्रीचे सकाळचे खातोच बाई आम्ही. हे दिवसभर पाहिजेच आमच्या लेकराले पाहिजे. भल्ले आवडते कडी गोय. घरचे लेकरं तर बाई नुसतेच कडी गोय खाते. तेल बी कला काढतो. पोट दुखत नाही रे. पोट दुखत नाही. ऐकते का लेकरं. धावते खेळते राहते. ते कडी गोय उचलून नेते. भल्ले बदमाश आहे. तिकडे बाहेर ठेवला याच्या बाबानं वाटा. तो उचलून ना हॉल मधला जाय केला. मी आता दूध जाय केला. चकुली सकट बोलायला गेली लसूण निसून दे म्हणून. ताई साल्या ना मग मी लसूण निसून देतो तुला नाही तर. दे मिस निसतो ना ना. काय गुरे केले मी घ्या. पुरीच्या आहे का व? दे मग. सुगंध तर मस्त येऊन आला. चांगल्या झाल्या वाटते घुगऱ्या. काही तर खात नाही. लेकराईसाठी नेतो काय. मग चकुली आली असं जातो मग मी काय.
पटपट करून घेतो स्वयंपाक आणि मोकळं होते. भाकरी टाकतो ना, भाकरी बरं झालं मी तिच्या देखता म्हटलं नाही भाकरी करतो, दे म्हटलं असतं एक भाकर. अजून दिलं नाही तर बुडीले तण काय ते ना द्यास लागते ना.